राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे आपलं या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर माहिती देते आहे की मी आहे मराठी, म्हणजे मी तशी प्रॉपर मराठी नाही, मी हिंदी आहे, हिंदी साईडची आहे. परंतु माझ्या मम्मी पप्पाने शिफ्ट केल्यामुळे जे आहे मी महाराष्ट्र प्रॉपरलाच राहिलेली. माझं लहानपण फक्त MP चं आहे. नंतर माझं जे पहिली ते 12 ग्रॅज्युएशनपर्यंतचं अख्खं शिक्षणसुद्धा महाराष्ट्रात झाले आणि मी प्रॉपर महाराष्ट्रालाच राहते. आता तिथलंच आमचं रहिवासी पण झालेलं आहे. तर आता मी सध्या तरी बरोडामध्ये जॉब करते, त्यामुळे मी इथे जे आहे शिफ्टेड आहे आणि मी एक छोट्याशा PGमध्ये राहते. खूप दिवसापासून जे आहे ना मी इथे राहत आहे, लगभग 2.5 वर्ष झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल की रील्समध्ये पण माझी काही काही वर्ड्स जे आहे ना ती हिंदीमध्ये निघून जातात आणि मोस्ट ऑफ माझे फ्रेंड जे आहे ते हिंदी साईडर असल्यामुळे मला काय ना जे रील्स आहे ती हिंदीमध्येच कन्वर्ट करावं लागतं. नाहीतर मग असं ना हो की तू काय बोलली हेच मला माझ्या मित्रांना कळेना. आता सांगते की काय झालं ना की खूप दिवसाची मी विचार करत होती आपण जी हिंदी बोलते ते मराठीमध्येच बोलावं, तसे जेणेकरून आपल्या महाराष्ट्र जे आपण आहोत तर महाराष्ट्राच्या लोकांना हे कळावलं तरी पाहिजे. आपल्याला तर माहीतच आहे महाराष्ट्राच्या लोकांचं कसं असतं. महाराष्ट्रामध्ये जे आहे प्रॉपर हिंदी बोलता येत नाही लोकांना, अर्धच तर वर्डसुद्धा समजत नाही. आणि जर अंकांची गोष्ट म्हटली तर अंक तर बिलकुल नाही. तर बस आजच्या दिवसाला सांगते की आज मी जे आहे ना सकाळी उठलेली 11 वाजता, कारण आज होतं संडे, त्यामुळे संडेच्या दिवशी तर आपलं आरामात असतं सगळं. नंतर काय करतो की मी कामं वगैरे केले, जेवण केलं. नंतर मी ना खूप दिवसापासून माती आणून ठेवलेली होती की मी झाडं लावणार करणं, परंतु मी काही झाडं लावलेले नाही. आणि मग नंतर ती माती 15 दिवस पडली राहिली. नंतर मी त्याच्यात लावले धने का लावले, त्यासाठी संभार येईल आपल्या इकडे म्हणून. सांबार आता आपल्या इकडच्या लोकांना सांबार माहिती आहे, परंतु इकडच्या लोकांना जर सांबार म्हटलं ना तर ते समजतील की डोस्यातला सांबार खायचं आहे म्हणून. तसं किसं काही नाही. नंतर आपल्याला सांगते एक माझं पार्सल आलेलं होतं छान ॲमेझॉनवरनं, जे आहे हे मागवलेलं होतं. खूप सुंदर कलरमध्ये, फॅब्रिक पण छान होतं याचं आणि मला एवढं आवडलं ना की माझं जर तुम्ही हसू बघत असेल ना तर तुम्हाला समजेलच की किती होतं. आणि मग गेट रेडी केलं आणि झटपट हे ड्रेस घातलेला आणि हे आपल्याला दाखवायसाठी रेडी झालेली. बघा मग सुंदरसा ड्रेस किती सुंदर दिसतोय, मला ना खूप आवडतं. नंतर मी गेले होते एकदम 14व्या मजलीवर. माहिती आहे का गेलेली माहिती, परंतु मी पहिल्यांदा एवढ्या दूर गेली. वापस येता मी गेलेली वडापाव खायला. मस्त वडापाव रेटला आणि घरी आली. बस आजच्या दिवसाला इतकंच होतं. जर आपण आपल्या चॅनलला नवे आहे तर